राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी आलेली आहे दादर मधल्या फेमस अशा रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आणि ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे आस्वाद. हे रेस्टॉरंट फेमस आहे यांच्या ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थासाठी आणि खूप लांबून लांबून लोक इथे महाराष्ट्रीयन पदार्थ टेस्ट करण्यासाठी येतात. तुम्हाला माझ्या मागे गर्दी पण दिसत असेल. तर इथले जे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ते नॉर्मली कॉमन पदार्थ आहेत, जसं वडापाव असेल, कोथिंबीर वडी असेल, अळूवडी असेल, मिसळ पाव, हे सर्व पदार्थ टेस्ट करण्यासाठी लोक इथे येतात. पण आज मी मात्र यांची स्पेशल चैत्र थाळी जी आहे तर ती टेस्ट करण्यासाठी आलेली आहे. चैत्र महिना चालू झालेला आहे, म्हणजेच एप्रिल आणि मे या 2च महिन्यात इथे ही थाळी अवेलेबल असते. चैत्र थाळी कशी आहे त्याच्याशिवाय मी ऐकलेला आहे इकडचा अँबियन्स आहे तर त्याला सुद्धा मराठमोळा टच आहे. तर हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आज जावं लागेल, कारण इकडची चैत्र थाळी सुद्धा टेस्ट करायची आहे आणि बाकीचे जे पदार्थ आहेत तर त्याचा आज आस्वाद घ्यायचा आहे. तर चला आपण आज जाऊया आणि इकडची थाळी आणि इतर पदार्थ टेस्ट करू. इकडचा एक्झॅक्ट ऍड्रेस म्हणजे हे सेना भवनच्या अपोजिट आहे आणि हा आहे कोहिनूर स्क्वेअर, गडकरी चौक आणि तिथेच आहे हे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन आस्वाद उपहार आणि मिठाई गृह, स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा. तुम्ही इथे बघू शकता की आज किती सारी गर्दी आहे. आता घड्याळामध्ये 12:30 झालेले आहे आणि हे बघा या बाजूला किती गर्दी आहे ती. आणि या बाजूला यांचं मिठाईचं दुकान सुद्धा आहे, मिठाई उपहार गृह सकाळचं ना. सो ह्या बाजूला बघा जिथे प्रकार मिळतात, गुलाबजाम असेल, दुधी हलवा, डिंक लाडू, पेढ्याचे प्रकार आहेत, काजू कतली आहे, त्याच्यानंतर बदामी हलवा आणि बाकी फरसाणचे आयटम सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. तर आता आपण आत एंटर करूया. आपला नंबर सुद्धा लागलेला आहे. आता सर्वात प्रथम आत आल्यावर आस्वाद रेस्टॉरंट बद्दल थोडीशी माहिती व जेवणावरती एक छोटीशी कविता केलेली तुम्हाला इथे दिसेल. तर आता आपण यांचा जो वरचा डायनिंग एरिया आहे तिथे जाऊयात. वरती आल्यावरती राईट साईडला तुम्हाला महाराष्ट्रीयन ट्रेडिशन आणि कल्चरचे चित्रण इथे पाहायला मिळेल. खूप सुंदर असा डायनिंग एरिया आहे, हा पाहू शकता तुम्ही. सो चला ह्या बाजूला सुद्धा आहे, म्हणजे खालून तुम्ही आलात वरती की लेफ्ट साईडला सुद्धा खूप छान अशी सिटिंग अरेंजमेंट ह्यांनी केलेली आहे. खूप प्रशस्त असा इथे पूर्ण बसण्याची सोय आहे. हे दादरचं अस्सल मराठमोळं जे रेस्टॉरंट आहे, खूप छान आहे. आम्ही नेहमी येतो जेव्हा घरी जेवण नाही बनत आणि त्यावेळेला आम्ही नेहमी म्हणजे मोस्ट प्रायोरिटी आमची या रेस्टॉरंटला जाईल. म्हणजे आपल्या घरचं जेवण जसं आपण जेवतो त्याच्यानुसार हे फूड आहे आणि खूप ऑथेंटिक आहे. आमचं पूर्ण ग्रुप जेव्हा कुठलंही फंक्शन असतं त्यावेळी आम्ही या ठिकाणी यायचं पसंत. आम्ही ऍक्च्युली वांगी मागवली होती, पिठलं मागवलं होतं आणि डाळिंबीची उसळ मागवलेली. टेस्ट एकदम छान आहे, सुंदर आहे टेस्ट. तर आता आपण चाललेलो आहोत त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये. तर सर आपल्याला आता सर्व सांगतील काय काय चाललेलं आहे. आता तुम्ही मॅडम बघितलेलं आहे चैत्र सुरू आहे, तर बाकी इतर पदार्थांसोबत सुद्धा आमची त्याची गडबड सुरू आहे. आमरस आहे, आंबाडा आहे, काजूची भाजी, फणसाची भाजी, कैरी फणं आणि रेग्युलर मध्ये थालीपीठ, मिसळ पाव, पिठलं भाकरी, मसाले भात. तुम्ही पाहू शकता साबुदाणे वडे तयार करून ठेवलेत. ऑर्डर आली की ते डीप फ्राय केले जातात आणि या बाजूला आता पुऱ्या काटून झालेले आहेत आणि पुऱ्या फ्राय करायचं काम चालू आहे आमरस पुरीसाठी. आणि ह्या बाजूला की बटाटे वडे आहेत ते सुद्धा तयार करून ठेवलं आहे, त्याच्यासोबत बॅटर सुद्धा आहे रेडी. तर ह्या बाजूला हे बघा हे पिठलं आहे, यांच्या बेनमेरीमध्ये काय काय भरलेलं आहे तर ते बघूया. त्यानंतर हे आहे भरलं वांग आहे, त्याच्यानंतर ह्यांची ही वर्ल्ड फेमस अशी ही जी मिसळ आहे तर ती तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला इथे दिसत असेल खूप जास्त प्रमाणात बऱ्याच ठिकाणी
तेल दिसतं तर तसा तेलाचा तवंग नाहीये, पण मिसळीचा जो एक लालसरपणा हवा तो मात्र इथे आहे. त्याच्यानंतर याही बाजूला तुम्ही बघा, ही आहे मसुराची आमटी, जी थाळीमध्ये येते. त्याच्यानंतर हे बघा, ही आहे व्हेज कुर्मा आहे हा. ह्या बाजूला सर्वांच्या आवडीची, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडली जाणारी बटाट्याची भाजी. त्याच्यानंतर ही आहे फणसाची भाजी, जी आपल्या चैत्र थाळीमध्ये दिली जाते. हे बघा, शेंगदाणे घातलेले आहेत आणि अजूनही बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर ही आहे ताकाची कढी. आणि ह्या बाजूला हे बघा, ह्या वेळेला बटाटा गाजर अशी मिक्स आमटी आहे. पातळ आणि हे काय, आणि ही आहे चैत्र थाळी स्पेशल आंबा कढी. आंब्याचे पीसेस पण याच्यामध्ये आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. कोणती आहे, काळ्या वाटाण्याची आमटी. आणि ही आहे काळ्या वाटाण्याची आमटी. ह्या बाजूला आहे जी चैत्र थाळीमध्ये काजू बटाटा, ओल्या काजूची उसळ आणि त्याच्यामध्ये बटाटे घातलेले आहेत. आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाला जो आवडतो जातो तो मसाले भात. खूप साऱ्या भाज्या तोंडली आहेत, मटार आहेत. आणि ह्या बाजूला आहे हा साधा भात. हे काय आहे, सांबार. आणि हे आहे सांबार, कारण इथे साऊथ इंडियन सुद्धा मिळतो, त्याच्यामध्ये सांबार सुद्धा ठेवलेला आहे. चैत्र थाळीचा पार्सल सुद्धा चालू आहे. हे अशा पद्धतीत चैत्र थाळी पार्सल जातं. Yeah, I've come all the way from Kochi actually on work. So this is my colleague, he's from Mumbai. So we've come to this place to eat misal pav, vada pav and kothambir today. And I always had fantastic affinity towards Maharashtrian food. And this is my favorite. This is excellent, very tasty, highly recommended. माझ्या बर्थडेची ट्रीट आहे ही. आज बर्थडे आहे. आम्ही सिद्धिविनायकला जाऊन आलो आणि मग आता ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण खायला आज बसलोय. थालीपीठ आणि कोथिंबीर वडी वगैरे खाल्ली, खूप स्वादिष्ट होती. आणि आता आमरस पुरी ऑर्डर केलं. आता ते पण दिसायला खूप स्वादिष्ट आहे. आता बघू. आता मी तुम्हाला दाखवते की टेबलवर आल्यानंतर मला सर्वात पहिली गोष्ट कोणती आवडली असेल तर ती तुम्हाला दाखवते. तर हा आहे टिश्यू पेपर बॉक्स. बघा तुम्ही, इथे मस्त अशी कडा यांनी इथे दिलेली आहे, जशी आपल्या साडीला असते ना तर तशी कडा आहे. आणि इथे ही पोटली आहे, तर पोटली सारखं यांनी इथे ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पून वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे बघा, ह्या बाजूला आहे ही चैत्र थाळी, जी सध्या चैत्र महिना चालू आहे, तर इथे चैत्र स्पेशल ही थाळी मिळते. तर त्याच्यात काय आहे तर हे त्यांनी इथे लिहिलेलं आहे. आणि आता मी दाखवते ह्यांचं जे मेन्यू कार्ड आहे, तर ते हे बघा तुम्ही इथे बघू शकता. चंद्रकोर आहे, त्याच्यानंतर नथ, जी आपली महाराष्ट्रीयन पारंपरिक नथ, तर ती ह्याच्यावरती यांनी दिलं आहे. आणि स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा असं यांनी याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते यांचं हे मेन्यू कार्ड, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन भोजनाचे जे पदार्थ आहेत ते आहेत, उपवासाचे पदार्थ आहेत, साऊथ इंडियन डिशेस सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर इथे सँडविचेस आहेत. जर मुलं असतील तुमच्याबरोबर जी काही वेळेला त्यांना महाराष्ट्रीयन जेवण आवडत नाही, सो त्यांच्यासाठी सुद्धा व्हरायटी आहेत. पिझ्झा आहे. बघा मस्त असे फूडचे फोटो आहेत की बघितल्यानंतर इतके टेम्पटिंग वाटतायत ना की तुम्हाला भूक लागल्याशिवाय राहणार नाही. स्वीट्स आणि डेझर्टचे सुद्धा विविध प्रकार आहेत इथे, आणि एक्स्ट्रा आयटम सुद्धा आहे. आणि अशा प्रकारचं आहे आस्वाद, उपहार आणि मिठाई गृहाचं हे मेन्यू कार्ड. तर आता मी सुद्धा इकडची जी चैत्र थाळी, जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना की चैत्र थाळी खाण्यासाठी मी इथे आलेली आहे, तर त्याचीच आता ऑर्डर देते. आणि त्याच्याशिवाय इतरही पदार्थ जे आहेत, ती इकडची स्पेशालिटी आहेत, तर ते सुद्धा मी मागवणार आहे. सर्वप्रथम मी जे मागवलेलं आहे ती ह्यांची मिसळ. यांची ही मिसळ जी आहे ना ती 7 समुद्रापलीकडे पसरलेली आहे. आणि UK मध्ये सुद्धा यांना बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. फूडी हब बनणं या ठिकाणी यांना बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. बेस्ट टेस्टीएस्ट फूड मध्ये मिसळीला ह्यांचा अवॉर्ड मिळालेला आहे. तर इथे 2 पाव आलेले आहेत आणि इथे मिसळ आहे, कांदा, कोथिंबीर, फरसाण आणि वरती लिंबू सुद्धा घातलेला आहे.
तर सर्वप्रथम हे असं सगळं मिक्स करायचं असेल ना तरी असं सगळं काढून घेतल्याशिवाय पर्याय नसतो. तुम्ही ते बघू शकता. याच्यामध्ये बॉइल्ड बटाटा आहे, त्याच्यानंतर इथे मटकीची मिसळ दिलेली आहे, त्याच्यानंतर फरसाण घातलेला आहे, कांदा आहे आणि हिरवी मिरची पण मला दिसते इथे. आणि आता हे लिंबू आधी पिळते, कारण थोडंसं आंबट ह्या सर्व गोष्टी जर नसतील ना तर त्याला ती मजा येत नाही. आणि आता हे सर्व घालून मिसळ मिक्स करूयात ही. आणि याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, त्यानंतर दाणे सुद्धा आहेत ते बघा, आणि हिरवी मिरची, कढीपत्त्याचा सुद्धा तेवढाच वापर केलेला दिसतोय. आणि हे आपले पाव मस्त आहे. खूप झणझणीत असा जो प्रकार आहे तो नाहीये, मीडियम तिखट आहे, की ज्याच्यामुळे मुलं सुद्धा तुमच्या बरोबर आलेली असतील तर ती सुद्धा खाऊ शकतात. आता मला कळलं की हे खाण्यासाठी लोक का एवढ्या लांबून लांबून येतात, हे मिसळ खाण्यासाठी. तर चला, ही मस्त अशी जी मिसळ आहे ती आता मी आस्वाद घेते या मिसळीचा. आमरसपुरी जी खाण्यासाठी सुद्धा लोक खूप लांबून लांबून येतात. मी इथे आमरस जेव्हा पाहिला तेव्हा इतर आमरसपेक्षा मला तो वेगळा दिसला, कारण इतर ठिकाणी मिक्सरमध्ये फिरवलेला आमरस आहे, पण इथे तुम्ही बघू शकता की नुसता पल्प नाहीये, तर इथे आमरसचे असे छोटे छोटे तुकडे सुद्धा ज्याच्यामध्ये आहेत, की ती एक चव लागली पाहिजे, कदाचित असा याच्या मागचा अर्थ असेल. पण आता मी टेस्ट करते. इथे पुऱ्या सुद्धा यांनी दिलेल्या आहेत, बघू शकता. आणि हे आमरसचा बाईट घेते मी. आमरस पुरी म्हटलं की आय नो सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे लोक विचार करतात की मे महिना कधी येतोय आणि कधी आमरस येतोय बाजारामध्ये, आंबा येतोय बाजारामध्ये. खूप सुंदर असे हा आमरस यांनी इथे बनवलेला आहे. म्हणजे मला तरी ही गोष्ट सर्वात जास्त आवडली. बाकीच्या ठिकाणी मिक्सरमध्ये फिरवतात आणि तसंच देतात. इथे वेलची, जायफळ याचा सुद्धा इथे मस्त टेस्ट येते, अप्रतिम आहे. तो मी विचार करते अजून एक चमचा आमरस तर खाल्ला पाहिजे. आलेला आहे वडापाव. इथे तुम्ही नुसता बटाटा वडा पण मागवू शकता, पण मी इथे वडापाव मागवलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांनी अशा मस्त अशा पॉकेटमध्ये हा दिलेला आहे. आतमध्ये इथे बघा त्यांनी 2 प्रकारच्या चटण्या आहेत, त्याच्यामध्ये लाल चटणी आहे आणि त्याच्यानंतर हिरवी चटणी सुद्धा आहे, म्हणजे सुकी आणि ओली चटणी आहे. त्याच्याच बरोबर जो ब्रेडचा जो चुरा असतो तर तो सुद्धा आहे, म्हणजे थोडा क्रिस्पीनेस आहे. बटाट्याची साईज पण खूप व्यवस्थित आहे. सो आता त्याची टेस्ट करते. मस्त. तो जो क्रिस्पीनेस आहे ना, म्हणजे चुरा घातलेला आहे त्याच्यामध्ये, कुर्रुम कुर्रुम हा जो प्रकार आहे ना तो खूप छान वाटतो. आपल्याला असं जेव्हा बाहेरच्या गाडीवरती वगैरे आपण वडा खातो ना, त्यावेळेला काही काही ठिकाणी हा चुरा वापरला जातो, म्हणजे वडापाव मध्ये देतात. तर काही जण ह्याची चटणीसाठी हा वापरतात, पण इथे ह्यांनी त्याचा उपयोग छान केलेला आहे. मला असं वाटतं की नुसतं बाईट वर बाईट असं घेतच जाऊया. for a very long time. And I love the amras puri, बटाटा भाजी, नंतर कोथिंबीर वडी वगैरे अतिशय सुंदर आहे. आणि इव्हन फॉर दॅट मॅटर मोदक सुद्धा, स्वीट डिशेस सुद्धा वी लव्ह. मी सेकंड टाइम आले इकडे. फर्स्ट टाइम आले त्याला चांगले पर्सेंटेज मिळाले म्हणून ट्रीट आहे त्याची, 94% मिळाले म्हणून. सो आम्ही स्पेशली हे निवडलंय कारण इकडचे पदार्थ आम्हाला लास्ट टाइमला खूप आवडले, आणि चैत्र थाली जी ऐकली आहे ती स्पेशली खाण्यासाठी आम्ही इकडे आले. आलेली आहे आपली कोथिंबीर वडी, महाराष्ट्रीयन ट्रेडिशन, ज्याच्याशिवाय म्हणजे बरेच सारे जे आपले सण असतात तर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी हा प्रकार बनवतो. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त बेसनचा, कोथिंबीर, त्याच्यानंतर इथे जिऱ्याचा सुद्धा वापर केलाय, तीळ घातलेले आहेत. आणि याने अशा 2 प्रकारच्या चटण्या दिलेल्या आहेत. एक हिरवी चटणी आहे आणि सुकी लाल चटणी आहे. आणि हिरव्या चटणी राईची फोडणी दिलेली आहे. तिखट चटणी छान आहे. तिखटाचा जो हे आहे ना तो थोडंसं जाणवत आहे की खाल्ल्याबरोबर, पण थोडंसं हवंच. आणि कोथिंबीर वडी तर उत्कृष्ट आहे.
फ्लफी आहे मस्तपैकी, तुम्ही ते बघू शकता. आणि मगाशी पण मला इथे आतमध्ये जेव्हा मी यांच्या मी गेली तर त्यावेळेला सुद्धा मला कळलं की ह्यांच्याकडे नुसते कोथिंबीर वड्याच्या ट्रे सारखे आपले बनणं चालूच असतं. चैत्र थाली खूपच छान आहे आणि चैत्र महिन्यात असल्यामुळे सगळ्या कैरीच्या व्हेरायटीज आहेत. मला सगळ्यात आमरस आवडला, त्याच्यानंतर मसाले भात, कैरी डाळ, व्हेरायटीज सगळ्या मिळतात. पुरी गरम गरम दिली जाते. इट इज चैत्र महिन्यात इथे येऊन नक्कीच खाणं चांगलं आहे. बरेच वेळा या रेस्टॉरंटला आम्ही भेट दिलेली आहे. आज खास महाराष्ट्रीयन थाळी खाण्याकरता आम्ही इकडनं चाललो होतो, तर त्यामुळे आम्ही ते खास महाराष्ट्रीयन थाळी खाण्याकरता आलो. आणि त्यांची आता या चैत्र महिन्यामध्ये चैत्र थाळी म्हणून पण त्यांनी एक नवीन डिश काढली आहे. आमरस, पुरी, पन्ह असे सर्व प्रकार आहेत. ऑफकोर्स ते मी घरच्यांकरता मी पार्सल घेऊन चालली आहे. चैत्र थाळी खाण्यासाठी आलो होतो आणि खूप सारी व्हरायटी आहे त्यामध्ये. पुऱ्या, आमरस, फणसाची भाजी, काजूची भाजी आणि आंबे डाळ. सगळे पदार्थ खूप जास्त टेस्टी आहे आणि संपत नाहीये खरं सांगायचं. नमस्ते, मी दर्शना माइंडकर. आज माझा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने मी आज आस्वादमध्ये चैत्र थाळी खायला आले आहे. चैत्र थाळीमधले सगळे पदार्थ खूप छान आहेत. पियुष, आंबा डाळ सगळं मला खूप आवडलं आणि माझी सगळी फॅमिली पण एकदम खुश. मी आधी पण येऊन गेले, पण आज चैत्र थाळी खाण्यासाठी स्पेशल आहे. तर मी ज्या गोष्टीसाठी आज इथे आलेली होती तर ती आहे चैत्र थाळी. तर ह्यांची जी आस्वादची चैत्र थाळी आहे तर ती टेस्ट करण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि त्या चैत्र थाळीमध्ये काय आहे ते आधी प्रथमतः तुम्हाला सांगते. तर ह्या चैत्र थाळीमध्ये तुम्ही बघू शकता, ही आहे कैरीची चटणी आहे, म्हणजे किसलेली कैरी तरी चटणी आहे. ही कोबीची पचडी म्हणतात, तर तो हा प्रकार आहे. त्यानंतर हा शॉर्ट मध्ये आणि कैरीचं पन्ह दिलेलं आहे. ही आंब्याची डाळ आहे, आंबा डाळ. आमरस आहे. या बाजूला तुम्ही पाहू शकता की काजू आणि बटाटा याची जी ग्रेव्ही आहे तर ती इथे आहे. ही बघा, काजू आणि बटाट्याची ग्रेव्ही आहे. या बाजूला कैरीची आमटी आहे बघा, कैरीचे पीस पण तुम्ही पाहू शकता. आणि ही आहे आपली फणसाची भाजी. ही बघा, या बाजूला आहे ही फणसाची भाजी आहे, उकडलेला फणसाची भाजी. बटाट्याची भाजी आहे. आणि ह्या बाजूला हे तुम्ही बघत असाल तर ही भजी आहे, पण ही आपली नॉर्मल नाही, पानाची भजी आहे. जे खायचं पान असतं ना त्याची ही भजी आहे. पापड दिलेला आहे, मसाले भात आहे. आणि त्याचबरोबर ह्यांनी इथे 4 पुऱ्या सुद्धा या थाळीमध्ये दिलेल्या आहेत. तर आधी जो शॉर्ट आहे कैरीचं पन्ह ते मी आता बाजूला ठेवते आणि हळूहळू आता सर्व गोष्टी आम्ही टेस्ट करायला घेते. पापड हे तुम्हाला माझी जी पूर्ण थाळी आहे ना तर ती दिसेल. खरं सांगू का, आस्वाद मध्ये एक गोष्टीचं फार महत्व आहे ह्या गोष्टीसाठी की आस्वाद या रेस्टॉरंटमध्ये विविध आपले जे मराठी सण आहेत ना तर ते इथे सेलिब्रेट केले जातात. म्हणजे जसं आता मी आलेली आहे, एप्रिल आणि मे मध्ये इथे चैत्र थाळी मिळते, त्याच्यानंतर भोगीची थाळी सुद्धा इथे मिळते. अशा विविध मराठी सणांना इथे थाळ्या अवेलेबल असतात. तर आता मी सुरुवात करते आधी पुरी आणि त्याचबरोबर काजू बटाटा, माय फेवरेट. काजू आणि बटाट्याची ही आमटी आहे, ग्रेव्ही. उकडलेला बटाटा आणि ओले जे काजू आहेत ना तर त्याची ही ग्रेव्ही आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे ओले काजू आहेत, कुठेही कंजूसपणा केलेला नाहीये. आणि साईजही ओल्या काजूंची खूप मोठी आहे. कोकणी माणूस 1200 रुपये जो काजू खाता म्हणतात ना, ही रील आहे ती खरंच खरी आहे. 1200 रुपयाचा काजूचा भाव आहे, किलोचा भाव. आणि आता फणसाची भाजी. आता फणसाच्या भाजीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर फणस हा जो आहे तर त्याच्या 3 प्रकारामध्ये फणस मोडतो. सर्वात छोटा जी फणसाची साईज असते ती असते कुयरी असते आणि त्याच्यापासून ही भाजी बनवली जाते. म्हणजे वरचा जो काटेरी भाग असतो तो काढून आतली जी जो बाव असतो तो पण काढायचा आणि त्याच्यानंतर जो उरलेला फणस असतो आतला तर तो उकडून मग चेचून त्याच्यामध्ये बाकी जे मसाले वगैरे आहेत ते घालून ही भाजी बनवली जाते. त्यानंतर सुद्धा ज्या वेळेला फणस थोडा मोठा होतो साईजने तर त्यावेळेला उकडलेली गऱ्यांची भाजी, म्हणजे गऱ्या आणि ज्या गोट्या असतात आतमध्ये तर त्याची भाजी बनवली जाते. आणि त्याच्यानंतरचा जो फणस असतो तर त्या फणसाची जी आपण गोट्या त्या भाजीसाठी वापरतात आणि आतले जे गरे आहेत तर ते आपण जे खातो
तर ते घरी असे फणसाचे 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये फणस आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे फणसाबद्दल सांगायची झाली तर ही बघा, ही इथे उकडलेली भाजी आहे. तर इथे शेंगदाणे घातलेत, काही जण काळ्या वाटणे घालतात. असं वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही भाजी करता येते. सो आता ही भाजी आता टेस्ट करते. मस्त उकडलेल्या फणसाची भाजी खूप टेस्टी आहे. खूप साऱ्या याच्यामध्ये तुम्ही बघा इथे कढीपत्ता घातलेला आहे, शेंगदाण्याचा वापर केलेला आहे आणि खूप अशी ड्राय प्रकार नाहीये. बऱ्याच ठिकाणी तेलाचा फार कमी वापर केला जातो कारण ह्या भाजीला तेल खूप मोठ्या प्रमाणात लागतं. आणि ही भाजी तुम्हाला एप्रिल मे मध्येच मिळते. खूप छान. आणि ही जी आंबे डाळ जो प्रकार आहे ना, तर तो हा बघा मस्त. आणि याच्यामध्ये आंबे डाळ जी असते ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता की किसलेला आंबा कैरी असते ना, ती घातलेली आहे. चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवायची, त्याच्यानंतर ती मिक्सरला वाटायची आणि किसलेली जी कैरी असते ना त्याचा वापर याच्यात केला जातो. पोटासाठी खूप थंड हा प्रकार आहे आंबा डाळ. तुम्ही इथे आल्यानंतर नुसती आंबे डाळ सुद्धा इथे मागू शकता किंवा पुऱ्या आणि काजूची उसळ असं सुद्धा तुम्ही इथे मागवू शकता. तर आता पुन्हा पुरी बरोबर मी ही जी कैरीची जी आमटी आहे ना, तर तुम्ही इथे बघा याच्यामध्ये कढीपत्ता घातलेले, कैरीची स्लाइस आहे त्याच्यात, की असं नाही नुसतं कैरीची आमटी केलेली आहे अशातला नाही, कैरी याच्यामध्ये आहे. मला आता सुरुवातीला असं वाटलं ना की कैऱ्या घातलेल्या आहेत म्हणजे आंबटपणा असेल, पण आंबट नाही आहे. हलकासा याच्यामध्ये गोडूसपणा आहे आणि कैरीचे पीसेस तुम्ही बघू शकता, ते पण असे भरपूर घातलेले आहेत. उकडलेली कैरी आहे याच्यात. मस्त आहे, एक नंबर. म्हणजे भाताबरोबर, साध्या प्लेन राईस बरोबर सुद्धा खूप छान, एक नंबर. आणि आता हे तुम्हाला सांगते, हे आहे ते कैरीची चटणी आहे. टँगी, मस्त आंबटपणा आहे कारण किसलेली कैरी आहे आणि त्याला राईची फोडणी दिलेली आहे. हिंग आणि राईची फोडणी आहे याच्यामध्ये मस्त. आणि ही जी पचडी आहे ना कोबीची, तर ती टेस्ट करते आता. ही जी काही कोबीची कोशिंबीर म्हणतात, म्हणजे त्याला राईची फोडणी वगैरे घातलेली आहे. बारीक कोबी कापून त्याच्यावरती राईची फोडणी, कोथिंबीर, हिरवी मिरची असं सर्व घालून दिलेलं आहे. बटाट्याची भाजी ती सुद्धा पुरी बरोबरच खायची. जनरली बटाट्याची भाजी याच्यासाठी देतात जर कोणाला बाकीच्या भाज्या खायला नाही आवडत आणि तुमच्यावर लहान मुलं असतील तर तुम्ही बटाट्याची भाजी, ऑब्व्हियसली आमरस तर आहे, तर मुलं ही बटाट्याची भाजी सुद्धा खाऊ शकतील. उकडलेला बटाटा नॉर्मल जशी आपण घरी करतो तशीच आहे. उकडलेला बटाटा, राईची फोडणी आहे, हिंग राईची फोडणी आणि हिरव्या मिरच्या घातल्या त्याच्यात. खूप सुंदर. आणि आता आमरस, मगाशी तर मी आमरस पोळी ट्राय केलीच आणि तोच आमरस इथे वाटीमध्ये पण दिला जातो. तुम्ही पाहू शकता की ह्याच्यामध्ये सुद्धा असेच आमरस मिक्सरमध्ये न वाटता नुसतं डायरेक्ट पल्प जसा म्हणतात ना, तर तसा नाहीये. एक नंबर. आणि रिअली हापूस आंबाच आहे कारण ती टेस्ट पण आहे. हापूस आंबा, रायवळ किंवा इतर आंबे असताना ते आपल्याला कळून येतं लगेच, कोकणातली असल्यामुळे. आणि आता हा जो कैरीच्या पाण्याचा शॉट आहे ना, तर तो थाळीमध्ये हा कैरीच्या पाण्याचा शॉट सुद्धा दिला जातो. तुम्ही असं पण कैरीचं पानं मागवू शकता. मस्त. वेलची, जायफळ आणि गुळ आहे याच्यामध्ये, साखर नाहीये. बरेच जण साखर वापरतात पण गुळाची टेस्ट आहे तर ती सुद्धा कळून येते. आणि आता मसाले भात. मसाले भातावर मी अजून गेलीच नाही आणि कारण मला ना खरं सांगू तहान पण एवढी लागलेली की म्हटलं आधी हा शॉर्ट संपवते आणि त्यानंतर तुम्हाला मसाले भाताबद्दल सांगते. तर याच्यामध्ये बघा तुम्ही तोंडली आहेत, त्याच्यानंतर मटार घातलेले आहेत आणि आता मी ती टेस्ट करते. मसाले भात, कारण मला बरीच जण इथे आल्यानंतर बऱ्याच जणांच्या टेबलवरती मसाले भात सुद्धा दिसला.
ऑथेंटिक म्हणजे आपल्या लग्नाच्या पंक्तीतला जसा मसाले भात असतो ना, भरपूर साऱ्या भाज्या, त्याच्यानंतर हलका गरम मसाल्याचा वापर जो असतो, ऑथेंटिक मसाले भात आहे. भाताचा सुद्धा वापर अगदी व्यवस्थित केलेला आहे, म्हणजे असा खूप जास्त असाच मोकळा नाही किंवा खूप जास्त चिकट नाही, अशा पद्धतीत हे आहे. आणि आता तुम्हाला दाखवते भजी. बऱ्याच ठिकाणी आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की बटाट्याची भजी वगैरे इथे नाही, इथे तुम्हाला पानाची भजी, आपलं जे खायचं पान असतं ना त्याची ही भजी आहे. ओव्याच्या पानाची भजीची टेस्ट मला माहिती आहे, परंतु हे खायच्या पानाची जी भजी आहे ना त्याची टेस्ट मी पहिल्यांदा केली आहे. खरंच ओव्हरऑल खूप छान आहे. तर मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन की ही चैत्र थाळी जेवण्यासाठी तुम्ही नक्की आस्वाद या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. खूप सुंदर. आता माझं पोट इतकं भरलंय ना की कोणत्याच गोष्टीला माझ्या खरं पोटात जागा नाहीये, परंतु त्यांच्या स्वीट डिश मध्ये सुद्धा काही गोष्टी ह्या इकडे लोक फक्त स्वीट डिश सुद्धा खायला येतात, जेवायला नाही किंवा स्नॅक्स आयटम खायला नाही. तर ते स्वीट डिश सुद्धा कोणत्या आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते. चैत्रात थाळी म्हणाल तर दरवर्षीप्रमाणे आम्ही वाटच बघत असतो इथे आमरस पुरी आणि इथे काजूची उसळ आम्हाला इथे कधी मिळेल म्हणून. आणि अस्वादचं तर तुम्ही म्हणाल तर प्रत्येक एकूण एक डिश जी असेल ना ती खूपच म्हणजे एवढी स्वादिष्ट आहे ना की माझ्या मुलाला सुद्धा जनरली हे आम्ही त्याच्यासाठीच येतो की याला पुरी आणि आमरस मनापासून आवडतं. माझं नाव दर्शी जोशी आहे, मी इथेच राहते. आणि तुला आमरस पुरी हा प्रकार खूप आवडतो? खूप आवडतो. आमरस पुरी का म्हणा तुम्ही, त्याला वडापावसाठी तो फक्त आस्वादमध्येच येतो. सुंदर अशी थाळी पहिल्यांदाच आली आस्वादमध्ये. माझ्या फ्रेंडने आम्हाला सांगितलं होतं की एकदा जाऊन ट्राय करू. प्रचंड थांबलो आहेत आणि आम्ही एक रेग्युलर थाळी घेतली आणि एक त्यांची स्पेशल थाळी चैत्र थाळी घेतली आणि एवढी सुंदर आहे. मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही नक्की या आस्वादमध्ये. त्याबरोबर सूर्यकांत सर आहेत, आस्वाद रेस्टॉरंटचे ओनर. सो आज आपली त्यांच्याबरोबर भेट होत आहे. प्रथम नमस्कार सर. आस्वाद हे रेस्टॉरंट बऱ्याच वर्षापासून आपल्या मुंबईकरांना, दादरकरच नाही म्हणणार तर मुंबईकरांना अस्सल महाराष्ट्रीयन चव देते, तर त्याच्या मागचं काय कारण? बेसिकली माझ्या वडिलांनी सुरू केले रेस्टॉरंट. तो वडील पहिले एका रेस्टॉरंटमध्येच कामाला होते, नंतर तिकडे ते पार्टनरशिप मध्ये जॉईन झाले, मग त्यांनी ते चालवत होते. म्हणजे बिल्डिंग ऍक्च्युअली कोलॅप्स झाली, म्हणून मग काय करायचं म्हणून त्यांनी छोटीशी जागा घेऊन इकडे सुरू केलं होतं. तर पहिल्यापासून आमचं हेच होतं की महाराष्ट्रीयन फूड आपलं आहे तेच आपण त्याच्यामध्ये प्रमोट करायचं त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही तेच करत गेलो असं सगळं. आता फक्त जेवणाबद्दल म्हणायचं तर उत्कृष्टच आहे. मी आता माझं जेवण झालं तिथे, आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट असे इंटिरियर, म्हणजे अतिशय मराठमोळा जो टच आहे तो दिलेला आहे. जरी तुम्ही साऊथ इंडियन पदार्थ तिथे, कारण आजकाल कसं होतं, लोक एका रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर लोकांना वेगळंच काहीतरी हवं असतं, व्हरायटीज हव्या असतात, तर तुम्ही साऊथ इंडियन पण चालू केलं, पण इंटिरियर जे आहे त्याला तुम्ही मराठमोळा लुक दिला, तर त्याच्यामध्ये काय कारण आहे? ही ऍक्च्युअली बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला होती 2017 मध्ये, आणि 2020 मध्ये आपल्याला पोझिशन मिळालं. त्यानंतर आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं की होतं कसं, बेसिकली आपलं महाराष्ट्रीयन फूड ना खूप ठिकाणी मिळतं चांगलं, पण ते चांगल्या प्रकारे सर्व केलं जात नाही. आपणच आपल्या याची डिग्निटी कमी करतो. मग आमचं ते इंटेन्शन ते होतं की आपण जे सर्व करू महाराष्ट्रीयन फूड ते एका चांगल्या अँबियन्स मध्ये लोकांना आल्यावरती एकदम प्लेझंट वाटलं पाहिजे आणि घरच्यासारखं वाटलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं आमचे आर्किटेक्ट आहेत विवेक गद्रे म्हणून, त्यांची सगळी संकल्पना आहे आणि त्यातनंही साकार झाले त्याच्यात. खूप सुंदर. आणि एक तर मेन मोक्याच्या जागी आहे, तर त्याच्यामुळे लोकांना ते बरं पडतं. दादरला लोक शॉपिंगला येतात, तर आल्यानंतर, आणि आता तर तुमची चैत्र थाळी ती तर, आणि एक गोष्ट चांगली आहे की प्रत्येक सणाला तुमच्याकडे ज्या थाळ्या आहेत तर त्या इंट्रोड्यूस केल्या जातात. प्रत्येक सण असतो, म्हणजे भोगीची थाळी असेल, आजची चैत्र थाळी आहे, तर खूप सुंदर अशा पद्धतीत तुम्ही ते प्रेझेंट करता. आणि ही मराठी संस्कृती जपणं हे मराठी माणसाचं सर्वात पहिलं मोठं काम आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आपले खूप खूप आभार आज आपल्याला वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू सो मच. तर तुम्ही पाहिलं की सरांनी आपल्याला तो वेळात वेळ काढून आपल्याशी गप्पा मारल्या. सो मी तर त्यांना थँक्यू म्हटलेलं आहे, पण तुम्हाला जर थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्ही आस्वादला नक्की भेट द्या आणि इकडच्या
विविध थाळ्या आहेत, त्याच्यानंतर जे बाकी आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ना, तर ते नक्की टेस्ट करा. तर आता माझी इकडची थाळी आणि त्याच्याशिवाय इतरही जे महाराष्ट्रीयन पदार्थ होते तर ते सर्व संपलेले आहेत. आणि आता मी मागवलेले आहेत इकडच्या स्वीट डिश. परंतु माझं बॅड लक असं की स्वीट डिश मी मागवेपर्यंत इकडचे मोदक संपलेले होते आणि त्याच्यामुळे आज मला मोदक मात्र इकडचे टेस्ट करायला मिळणार नाहीये. पण त्याच्याबद्दल मी इथे अजून 2 डिश मागवलेले आहेत. ते म्हणजे खरवस आहे आणि हे आहे पुरणपोळी आईस्क्रीम. आणि त्याच्याबरोबर ह्यानी इथे पुरण सुद्धा दिलेलं आहे लिक्विड फॉर्म मध्ये. तर थोडंसं ह्यानी याच्यावर घातलंय आणि बाकीचं आता मी याच्यावरती घालते. हा 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 सगळंच संपवते. आणि आता आईस्क्रीम विथ पुरण. जी पुरणपोळीची जी टेस्ट आहे ना, म्हणजे ते पुरण याच्यामध्ये त्यांनी काहीतरी मिक्स करून घातलेला आहे असा अंदाज आहे, पण टेस्ट केल्यावर कळेल. पुरणपोळी जी आपली असते ना, तर ती आईस्क्रीम मध्ये मिक्स केलेली आहे. खूप छान टेस्ट आहे, खूप छान, मस्त. आणि तो थंडावा, हा 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 नंबर. आणि त्याच्यामध्ये वेलची, जायफळ जे आपण पुरणपोळीसाठी वापरतो ना, अशी जी टेस्ट येते ना, म्हणजे तुम्हाला मी काय सांगू, एक नंबर. खरंच तुम्ही या आणि इथे टेस्ट करा. हे आता माझ्या नशिबात आज मोदक नव्हते त्यामुळे मोदक नाही खायला मिळाले. आणि आता हा खरवस, वाव, त्याच्या दिसतंय मस्त केशर आहे घातलेला आहे, त्याच्यानंतर मस्त फ्लफी आहे हा. एवढा सॉफ्ट आहे ना की तोंडात घेतल्या घेतल्या विरघळला. टेस्ट अप्रतिम आहे. हा गुळाचा खरवस आहे आणि टेस्ट खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेन ना की ज्या ज्या वेळेला आपले जे मराठी सण येतात ना, तर त्या वेळेला त्या सणाला इथे इकडच्या ज्या थाळ्या आहेत त्या तुम्ही नक्की टेस्ट करा. आणि ही आईस्क्रीम सुद्धा ऑब्व्हियसली जर तुम्ही दादरला आला शॉपिंगसाठी तर आस्वादला यायला विसरू नका. आणि इथे आल्यानंतर त्यांचं थालीपीठ जे आहे, त्याच्यानंतर बरेच सारे इथे प्रकार आहेत. बटाटा वडा, मेन करून बटाटा वडा आणि मिसळ, जी साता समुद्रा पलीकडे सुद्धा ज्याला अवॉर्ड मिळालेला आहे अशी यांची जी मिसळ आहे, ती मिसळ सुद्धा नक्की टेस्ट करा. आणि जसं मी आता सांगितलं, थाळ्या त्या पण अप्रतिम आहेत. सो चला, आजचा ब्लॉग मी आहे तो ह्या स्वीटने संपवते. तर आपला नेक्स्ट ब्लॉग आहे तर तो पाहायला विसरू नका, तो सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर.